रामचंद्र भागवत जनरल सेक्रेटरी आहेत कंपनी मधील खऱ्या अर्थाने आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे। कामगार क्षेत्राची सातत्याने जिव्हाळ्याचं नातं ज्या व्यक्तिमत्वाने जोपासलेलं आहे ते खऱ्या अर्थाने रामचंद्र भागवत साहेबांचा सन्मान आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स प्रतिनिधी अभिजित पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जाईल। त्यानंतर राजेश पाडेकर केल स्टार्ट ग्रीन सिग्नल सुनील पाटील सर इथे रवी पाटील साहेब कोंडले गावचे पोलीस पाटील आहेत आणि दिनेश फडके आणि योगेश पाटील आपले मनपूर्वक स्वागत आहे। आमचे छवा ग्रुप सतीश मालुसरे आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। आतिश चला मॅच चालू करा आणि जशी होईल मॅचला सुरुवात ऐकूया रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सरांचा आवाज। थँक्यू। हेलो यस थैंक यू दीपक पाटिल सर। तो फिर से एक बार तमाम क्रीड़ा दर्शकों का करते हैं स्वागत और चलते हैं मैदान की तरफ जहां पर मुकाबला आज के रजनी का ये पहले दौर का दूसरा मुकाबला विचुंबे बनाम गावदेवी बेलवली इन दोनों और ये देखिए यहां से बड़ा धमाका इस बल्ले से नजर आया है। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रन। हमारे रंजम बाड़ा के मान्यवर हैं जिनकी ओर से इस टूर्नामेंट के लिए तकरीबन 5,000 रुपए का डोनेशन पुरस्कृत किया है, तो उन्हीं का हम का स्वागत करते हैं। धन्यवाद करण, धन्यवाद दीक्षित। तो अशिकेश के बल्ले से छक्का और ये देखिए ये राकेश हैं, राकेश मात्रे हैं, बहुत सालों का तजुर्बा है क्योंकि बड़े हिट क्यों ना आए लेकिन कमबैक करने की क्षमता ऐसे खिलाड़ियों के अंदर होती है। अशिकेश यहाँ पर चकमा खा बैठे पिछुम्बे टीम के लिए हमेशा अच्छा खेल दिखाने वाला खिलाड़ी है। घुटनों के बल के ऊपर खेलने की कोशिश थी लेकिन गेंद इतनी रफ्तार में थी कि बल्ला उठने से पहले विकेट कीपर के दस्तानों में गेंद चाची थी। देख सकते हैं आप स्क्रीन के ऊपर, ये देखिए लाजवाब, बहुत ही बेहतरीन मैच होगा ये। रियांश एंड भैरवनाथ बिचुम्बे, लेकिन इस मरतबा ये काफी बाहर गेंद पूरी तरह से बाहर नजर आई है। ऐसे में 1 रन अतिरिक्त के रूप में 7 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर स्वप्निल कामले और अशिकेश भुईर। उठाने की कोशिश, आप यहां से ये देखिए 2 गेंदों के ऊपर संयम, लेकिन इस मर्तबा नहीं रुकने वाले बल्लेबाज। गेंद जाएगी यहां से बिल्कुल फाइन लेग को चिरती हुई 6 रनों के लिए। देखिए दूसरा छक्का इस ओवर में, तकरीबन रन आ चुके हैं 13 रन। अभी भी 1 गेंद का खेल बचा हुआ है इस ओवर का। अच्छी पारी यहां पर खेलते हुए गेंद बहुत दूर गई है। बेलवली, गावदेवी बेलवली यानी कि कल जिनका आवाज़ आपने सुना इस टूर्नामेंट के लिए, दिनेश पाटिल सर जो कल यहां पर थे, उन्हीं के गांव की यह टीम। दूसरे हमारे कमेंटेटर परशुराम पाटिल सर, तीसरे कमेंटेटर हमारे संतोष पाटिल सर। बिल्कुल अच्छे इस गांव से बहुत कलाकार हैं बेलवली के। ये तीसरा छक्का है बल्लेबाज आशिकेश भुईर के बल्ले से।
संदीप पाटील सर सुरतचं कौतुक करावं लागेल, अतिशय दमदार साऊंड सिस्टीम. तर अनिल पाटील आणि सोपान पाटील कानपोली यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. गावदेवी बेलवली क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भरतदादा पाटील बेलवली यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आज कामगार वर्गासाठी सातत्याने संघर्ष करणारे आपण इथे सहकारी आम्ही पाहतो. एक्साईट कंपनी SF डिव्हिजनचे जनरल सेक्रेटरी आदरणीय रामचंद्र पांडुरंग भागवत साहेब इथे उपस्थित आहेत. दिलीप पाटील आहेत. कमलाकर आमचे मित्र कमलाकर कदम, राजेश पाडेकर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सरशीत स्वागत आहे. थैंक यू. तो टाइमिंग अलर्ट है, इस बात को ध्यान में रखना है. 15 मिनट के अंदर आपको 3 ओवर समाप्त करने हैं, अन्यथा जो 38 सर्कल में जो प्लेयर आपके होते हैं उसमें से एक खिलाड़ी 38 के अंदर आएगा चौथी ओवर के लिए. तो 15 मिनट कैसे भी करके आपको 3 ओवर यहाँ पर समाप्त करने हैं 15 मिनट में. बहुत ही बेहतरीन. लेकिन इस मर्तबा खिलाड़ी को दिया चकमा, गेंद सीमा रेखा के बाहर. यह आता हुआ स्वप्निल कामले के बल्ले से छक्का. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी इस मैदान के अंदर. लाजवाब. अब थोड़ा सा प्रेशर आ रहा है, बढ़ रहा है, टेंशन आ रहा है इस समय गावदेवी बेलवली टीम के खेमे में. जो इस समय क्योंकि पहला और राकेश म्हात्रे ने फेंका, उसके ऊपर तकरीबन 19 रन आए, यानी कि 3 छक्के उस ओवर में आए थे और तीनों के तीनों छक्के आशिकेश भोईर के बल्ले से. और 6 की 6 गेंदें आशिकेश भोईर ने फेस की थी वो पहले ओवर में. आने की कोशिश खूबसूरती के साथ इस गेंद को खेला है. लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है वहां पर अजय पाटिल. क्योंकि इस टीम के अंदर भी दमखम है. बेलवली टीम की बात करें तो बल्लेबाजी में काफी स्ट्रांग टीम मानी जाती है. तो यहां से इसी मन को बना लिया है मेरे ख्याल से रियांश एंड भैरवनाथ विचुम्बे टीम ने कि कैसे भी करके 45-50 के करीब टोटल को यहां पर पहुंचा दिया जाए, ताकि उनके अंदर भी गेंदबाजों की क्षमता है. तो उस वक्त यहां से शुरुआत अच्छी हो रही है उनकी, बहुत ही अच्छी शुरुआत हो रही है. हर एक गेंद के ऊपर प्रहारी बल्लेबाजी करने की कोशिश स्वप्निल कामले और आशिकेश भोईर कर रहे हैं. प्रणीत गायकर की ये गेंद, लेकिन अच्छी फील्डिंग. तुषार चोरगे यहां पर है. एक रनों के साथ स्कोर है 28 के ऊपर पहुंचता हुआ. प्रणीत गायकर से एक बार प्रणीत की गेंद राइट आर्म ओवर द विकेट थी, लेकिन इस मर्तबा खड़े खड़े स्ट्रोक था. यहां से आशिकेश भोईर के बल्ले से ये चौथा छक्का. छक्कों की बारिश हो रही है महागुरु, क्योंकि इससे पहले भानुदास म्हात्रे जिन्होंने 6 छक्के लगाए थे पहले सत्र में और लगातार 3 छक्के दागने वाला पहला खिलाड़ी इस टूर्नामेंट में. और आज देखिए यहां पर आशिकेश भोईर भी उफान के ऊपर दिख रहे हैं, जिनके बल्ले से चौथा छक्का आ चुका है. गेंदबाज तैयार प्रणीत गायकर. अब ट्रैकर थी बिल्कुल, यहां से थोड़ा सा जल्दबाजी में नजर आया था ये आशिकेश भोईर और यहां से उसका फायदा मिला गेंदबाज को. गेंद डॉट निकली है. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. स्कोर है तकरीबन 34 रन, 34 रन. तर व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्र पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी की सदरक्षणा हे खलनिग्रहण आहे महाराष्ट्र पोलीस दलातील ब्रीद वाक्य की ज्यांच्या जवळ उभे राहिल्यानंतर राहिल्याने कुणाना वाटे भेव. सणावारी रविवारी बंदोबस्तात पाहिलेले आम्ही खाकी वर्दीतील देव
सन्माननीय पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे राजेंद्र पोळ साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत कोडी साहेब जे पोलीस यंत्रणेशी संलग्न आहेत, त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला आम्ही जानमान क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत करत आहोत. जबरदस्त, बहुत ही बेहतरीन मैच है. इस समय हमारे महेश पाटिल महेश भाई का भी आगमन हो चुका है. तो जरूर इस वक्त तीसरे ओवर की शुरुआत हो रही है. गावदेवी बेलवली टीम खेल रही है. हमेशा इनके इस टीम के बिग सपोर्ट में वारदोली ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच सतीश दादा पाटिल यदि यहाँ पर आए हैं तो उनसे गुजारिश है कि आइए, मंच के ऊपर आपका स्वागत है. और हमारे संतोष पाटिल हमारे दोस्त हैं, वो यदि यहाँ पर आए हैं संतोष पाटिल तो आपका भी स्वागत है. खूबसूरती के साथ इस गेंद को खेला, अलॉन्ग द कारपेट कवर के तरफ इस गेंद को खेला था, लेकिन अच्छी फील्डिंग, टीप में प्रोटेक्शन वहां पर है. 1 रन जरूर मिलेगी स्वप्निल कामले को. टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 35 रन, 35 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. शिवतान स्पोर्ट बामन डूंगरी आज का पहला मैच जीत चुके हैं, बाहर लेकर आके निकल चुकी हैं. 10 टीमें श्रृंखला में खेल रही है. 10 टीमें यानी कि प्रति रात 10 टीमें हैं. श्रृंखला में 40 टीमें हैं. लेकिन ये देखिए यहां से आशिकेश आज रुकने वाले नहीं ऐसा लग रहा है. ये बहुत ही बेहतरीन छक्का. तो विचुंबे ग्राम पंचायत के सदस्य सतीश म्हात्रे और नितिन म्हात्रे इस मैच को देख रहे हैं और उनकी तरफ से इस विचुंबा टीम के लिए शुभकामनाएं आई हैं, क्योंकि अच्छा खेल कर रहे हैं इस समय. ये एक और छक्का आया है आशिकेश भोईर के बल्ले से. अच्छा, यहां पर शॉट था ऑन साइड में, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है. 1 रन, आकाश पवार वहां पर थे. 42 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर 42. और बेहतरीन अब इस वक्त यहां से स्वप्निल कामले तो देखिए स्वप्निल कामले के बल्ले से ये दूसरा छक्का और इस इनिंग का ये 7वां छक्का, यानी कि कुल मिलाकर 7 छक्के हो चुके अब तक और उसमें 5 छक्के स्वप्निल कामले के बल्ले से, या सॉरी आशिकेश भोईर के बल्ले से. तो देखिए दोनों तरफ से मानो यहां पर आग लग चुकी है मैदान के अंदर. रोका जाए तो किसे, तो अब ब्रेक थ्रू की यहां पर जरूरत है इस समय टीम गावदेवी बेलवली के लिए, क्योंकि यहां पर यदि विकेट नहीं लेते हैं तो ये जो टारगेट है ना, ये टारगेट इतना बड़ा बन पाएगा कि मानो उसे तोड़ने के लिए काफी दिक्कतें पैदा हो सकती है टीम बेलवली के लिए. तो जो कुछ करना है अभी करना है, अभी नहीं तो कभी नहीं, क्योंकि ये टूर्नामेंट काफी बहुत ही बेहतरीन है, विधायक ट्रॉफी है. खूबसूरती के साथ फील्डर के बगल से गेंद को निकाला है, लेकिन महज गेंद सीमा रेखा पार कर चुके हैं. 4 रन स्वप्निल कामले के बल्ले से. अब 50 कंप्लीट, 52 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 50 रन. देखिए आज आतिशबाजी हो रही है रनों की, मानो बारिश हो रही है खूबसूरती के साथ, लेकिन यहां से
प्रणीत गायकर ने जजमेंट के साथ इस कैच को लिया। कैच मुश्किल जरूर था, यहां से दिख रहा था थोड़ा थोड़ा, लेकिन अच्छा कैच लपका है। स्वप्निल कांबळे के पारिकान पहली विकेट तीसरी ओव्हर के अंतिम गेंद के ऊपर। टोटल है 52। तर इथे गावदेवी बेलवली क्रिकेट संघाचे दमदार पुरस्कर्ते माजी उपसरपंच सतीश दादा पाटील बेलवली जर उपस्थित असतील तर आपण यावं व्यासपीठावर आपलं जानुमान मित्रमंडळ वलप यांच्या वतीने सरचे स्वागत आहे। आणि यानंतरची लढत असणार आहे गावदेवी वलवली विपक्ष मोरिया पलसपे अशी लढत असेल। दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावा। तो चलिए अंतिम ओवर की तरफ हम चलते हैं। 3 ओवर में रन आ चुके हैं तकरीबन 52। अजय पाटिल ने रन खर्च किए तीसरी ओवर में 18, पहली ओवर में 19, दूसरी ओवर में 15, तीसरी ओवर में 18। अब चौथा ओवर लेकर आए हैं अभिषेक चोरगे। टोटल है 52। नए बल्लेबाज अभिषेक पाटिल, अविनाश पाटिल। अभिषेक गेंदबाजी में है। आशिकेश भोईर 5 छक्कों की मदद से तकरीबन एक सिंगल के साथ 32 के ऊपर खेल रहा है। तो सिंगल है, मारने की कोशिश बिल्कुल यहां से एक रन यहां से दूसरे की कोशिश बिल्कुल नहीं, मना करेंगे वहां पर बल्लेबाज अविनाश पाटिल। अविनाश भी एक आक्रामक खिलाड़ी है, क्योंकि दमखम इस खिलाड़ी के अंदर भी है, अविनाश के अंदर। लेकिन जिस तरह से आशिकेश भोईर का बल्ला बोल रहा है, स्वप्निल कांबळे का बल्ला बोल रहा था, वो आउट हो चुके हैं। 2 छक्के 1 चौके की मदद से उन्होंने अपने टीम के लिए 19 रनों की नायाब पारी खेली, पटाक्ष पारी जिसे कहते हैं। अब यहां से 5 गेंदों का खेल महज बचा हुआ है। टोटल 53 स्कोर कार्ड के ऊपर। ये इस वक्त ये विकेट कीपर की गलती नजर आई है। वाइड गेंद आकाश सोरगे थे वहां पर, सोच रहे हैं कि किस तरह से गेंद छूटी नहीं, बल्कि आपका जो गेंद को कलेक्ट करने का जो इरादा था वो अलग था, क्योंकि पूरी तरह से घुटनों को नीचे रखा था और वही गेंद घुटनों के पैरों तले लगी और वहां से फिसली। हाथ में आती तो गेंद छूटती नहीं। होता है कभी कभी ऐसा जल्दबाजी में, क्योंकि यहां से स्ट्राइक आशिकों को नहीं देना चाह रहे थे, वो उसमें उस सोच में वो यहां पर रन गए मेरे ख्याल से। यह फुल टॉस थी बिल्कुल। यहां से खूबसूरती के साथ फील्डिंग वहां पर लॉन्ग ऑन में नजर आई है। राकेश मात्र तेजी के साथ दौड़ कर गए थे मिड विकेट से वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ, वहां पर अच्छा फील्ड का प्रयास किया, लेकिन सिंगल 1 मिलेगी। सिंगल के साथ स्कोर देखा जाए तो 56 रन, अब तक 56। अभी भी गेंदें बची हैं, 4 गेंदें बची हैं। फिर से एक बार अभिषेक चोरगे की गेंद, लेकिन यहां से अजय पाटिल को दिया चकमा। इस गेंद ने उनके ऊपर से गेंद सीमा पर 6 रन। जबरदस्त, बहुत ही अच्छा संगीत हमारे डीजे ऑपरेटर एसडीसी सैंडी डीजे एसडीसी यहां पर बजाते हुए। टोटल 62 रन। देखिए अविनाश का दमखम। अभिषेक चोरगे की ये गेंद, बड़ा हिट खेला जरूर है, लेकिन मिस टाइमिंग है। राकेश मात्रे गलती नहीं करेंगे, सीनियर है, अनुभव है, और उसी की बदौलत यहां पर यह कैच लपकते हुए, और इसी के साथ अविनाश के पारिकांत हो चुका है।
अविनाश आउट हो चुके हैं। मैदान के अंदर नए बल्लेबाज शैलेश भोईर प्रस्थान कर चुके हैं। देखिए पहले मैच में हाई स्कोर देखा था क्योंकि अच्छा टारगेट सेट किया था 60 रन, लेकिन यहां से 62 रन 62 अब तक स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 2 गेंदों का खेल बचा हुआ है। दर्शकों की तादाद बढ़ रही है, धीरे धीरे दर्शक यहां पर उपस्थित होते हुए, क्योंकि आज टेंशन ही नहीं है। 2 दिन उपवास के बाद आज बुधवार है, थोड़ा सा एंजॉय कर सकते 12 के अंदर तक, लेकिन बाद में बात का देखा जाएगा। फिर से एक बार अभिषेक सोरगे, और ये देखिए ये क्या दमखम है इन टीम के अंदर। जो आता है मानो डगआउट से सेट होकर ही आ रहा है, पूरी तरह से खुलकर आ रहे हैं कि कैसे भी जाए मैदान के अंदर उतरे और जैसी गेंद आए उसे नाप ले सीमा के पार 6 के लिए। देखिए बल्लेबाज इस वक्त शैलेश भोईर आते ही छक्के के साथ खाता ओपन। ये हेलीकॉप्टर लैंड करना चाह रहे थे सीमा के बाहर, लेकिन नहीं हो पाया, उठा ही नहीं, डॉट गेंद आई। ये अंतिम गेंद, और इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 4 ओवर के समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए रियांश एंड भैरवनाथ विचुम्बे टीम जा पहुंची है तकरीबन 68 रनों के ऊपर। 69 का लक्ष्य है, लेकिन अब अगले टॉस के लिए चलेंगे। कॉमेंट्री बॉक्स वहां पर प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे महागुरु एमडी गडगे। थँक्स संदीप पाटील सर। इथे नाणेफे केले जाणार आहे। गावदेवी वलवली विपक्ष पलसपे पलस दोन्ही संघाचे संघनायकांनी तत्परी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल। इथे पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे राजेंद्र पोळ सरांचा येतोची सन्मान जानमान मित्रमंडळाच्या वतीने केला जाईल। अंकुश पाटील आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स आहेत, स्वामी पाटील, इथे पोळ सरांचा सन्मान इथे केला जात आहे पोलीस यंत्रणेमध्ये की तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं वागणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी, प्रथम निभावता तुम्ही तुमचं कर्तव्य, मग सर्व बाकी, असे खाकी वर्दीतील देव माणूस सामाजिक दृष्ट्या आपुलकी बाळगणारे आणि सुरक्षा यंत्रणेला योगदान देणारे पोळ सरांचा सन्मान केला जात आहे। त्यानंतर कोडी सरांचा सन्मान इथे केला जाईल। साहेब यावं, आपला सन्मान केला जाईल। कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या खाकी वर्दीतील आपल्या अभिमानाने खऱ्या अर्थाने या बांधवांनी खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणेने खूप मोठा सामाजिक दृष्ट्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने खूप मोठं योगदान दिलेलं आहे। अशा आपल्या पोलीस बांधवांचा येतोची सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल। त्यानंतर व्यासपीठात आता आगमन झालेले आहे रवी पाटील साहेब, किशोर मालकर साहेब, एक्साइड इंडस्ट्री एसएफ डिव्हिजन एम्प्लॉईज युनियन लीडर प्रतिनिधी आहेत। आपला सन्मान इथे केला जाईल। रवी पाटील यावं आपण। तो अगले सत्र के लिए चलेंगे दीपक पाटिल सर इनके पास। तर रवी पाटील पोलीस पाटील कोंडले दिलगिरी व्यक्त करतो आम्ही, आणि दिनेश फडके मोरबे या आपल्याला एका एकाचा सन्मान करता येणार नाहीये। राजेश पाडेकर चिंद्रन या, राजेश पाडेकर एक शिक्षित व्यक्तिमत्व आहेत चिंद्रन गावातील आमचे। रविदादा पाटील, रवी पाटील यावं आपण, आणि किशोर मालकर साहेब। बघा आता आपल्याला एका एकाचा सन्मान करता येणार नाहीये, मान्यवरांची गर्दी झालेली आहे। आतिश मालुसरे, आतिश आणि योगेश पाटील बिलवली या आपण। मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे। रवी दिनेश फडके, दिनेश फडके मोरबे भारतीय जनता पार्टीचे एक पदाधिकारी आहेत, आणि त्यांचा यथोचित सन्मान आमचे मित्र प्रकाश खाडेकर यांच्या शुभास्ते केला जात आहे। यानंतरचा सन्मान असेल सन्माननीय राजेश रवी पाटील, आपण या रवी पाटील यांचा सन्मान आपण करूया। कोंडले गावचे पोलीस पाटील समाजसेवक आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल। तर सन्माननीय
रविदादा पाटील कोंडले यांचा यथोचित सन्मान जानुमान मित्रमंडळाच्या वतीने केला जात आहे। त्यानंतर राजेश पाडेकर आपला रविदादा पाटील यांचा सन्मान केला जाईल। रवी पाटील बघा, आमचे रामचंद्र पांडुरंग भागवत साहेब इथे उपस्थित आहेत, दिलीप दादा आहेत, तर हे खाडेकर आमचे कमिटी प्रतिनिधी आहेत बघा, खाडेकर प्रकाश खाडेकर यांचं निमंत्रण स्वीकारून तुम्ही इथे आलेला आहात। तुमच्या सर्व युनियन लीडर बांधवांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। रविदादांचा सन्मान इथे केला जाईल। प्रकाश खाडेकर आमचे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत। प्रकाश खाडेकर आपल्या शुभ हस्ते, राजेश पाडेकर चिंद्रन, राजेश एक मुजबा देवी प्रसन्न, मुजबा देवीचं मंदिर अनेक आमच्या शिलेदार इथे व्यासपीठावर पाहतो चिंद्रन गावातील, या सर्व शिलेदारांनी उभारण्यामध्ये त्यांचा खूप मोठं योगदान आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे। किशोर मालकर साहेब आणि सन्माननीय प्रभाग 2 शिवसेना विभाग प्रमुख प्रमोद दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत। योगेश पाटील बेलवली आणि अतिश पाटील आपण या। आज आम्ही खास करून महेश पाटील वलप आमचे जानुमान क्रिकेट संघाचे प्रतिनिधी आहेत। भोजनाची घरगुती व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। महेश चांगो पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आमदारच्या क्रिकेट स्पर्धेचे। नारायण शेठ खाडेकर यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत। खेळ स्टार्ट असेल बघा लगेच, आणि अनिल म्हात्रे कोणगाव स्वामी पाटील यांच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे, स्टेजवर यावं स्वागत आहे। आम्ही सामना चालू असताना मात्र सन्मान करणार नाहीये, आज मोठ्या लढती आहेत, तर वळणार लगेच आपण बोलूया सामन्याकडे। दीपक पाटील सर मॅन फ्रॉम पलस यांच्याकडे बोलूया। अजय पाटील आणि राकेश म्हात्रे अशी सलामीची जोडी बेलवली संघाकडून दाखल झाले। 69 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आले। मॅच मध्ये जिंकण्यासाठी कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली। पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अजय शेठ भोपी शिरोडोन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं इथे आगमन होत आहे। तुम्हा अलंकार भोपी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक जानुमान मित्रमंडळाच्या वतीने स्वागत आहे। तर 69 धावा करायच्या त्या मॅच मध्ये। सुरुवातीपासून थोडासा आक्रमक खेळ करावा लागेल, पाहूया। 4 ओव्हर्समध्ये भलं मोठं टार्गेट पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 61 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं। या मॅच मध्ये 69 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय, म्हणजेच काय तरी मैदानावर धावा होतात, स्कोर्स होतात, स्कोरिंग ग्राउंड आहे। परंतु प्रत्युत्तर पाहूया कशा पद्धतीने दिलं जाते। पहिला बॉल घेऊन स्वप्नील कांबळे तयार। पहिलाच बॉल कव्हर्सला यावेळेस मात्र जेल टिपला जातोय आणि पहिलाच बॉलवर स्वप्नील कांबळेनं दिलाय धक्का, फलंदाज बाद। राजा शोभतोय भारी मोठा हादरा टीम बेलवलीला आपल्याला पाहायला मिळेल, कारण सगळ्यात विस्फोटक फलंदाज अजय पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर आलाय संपूर्णपणे। आता मात्र दारोमदार असेल ती राकेश एक विस्फोटक फलंदाज आहे, त्याच्या साथीला आता मात्र आकाश सोरगे, दोनही विस्फोटक फलंदाजांची जोडी आता मात्र सध्याच्या घडीला मैदानावर असेल। टार्गेट मोठं आहे, त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये मात्र आक्रमण करावं लागणार आहे ते इथून बेलवली या संघाला। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय स्वप्नील कांबळे। पहिल्याच बॉलवर मात्र विकेट, खरं तर सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे। चांगला बॉल होता, यॉर्क केलं होतं यावेळेस मात्र, परंतु पाहूया त्या ठिकाणी सिंगल घेतली जाते। धावसंख्येचं काउंट ओपन होत असताना पहिली धाव स्कोर कार्डवर नोंदवली जाईल ती गावदेवी 11 बेलवली संघाच्या। पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तर आशिकेश भोईर ज्याच्या बॅटमधून आपण 5 षटकार पाहिले, 33 धावा त्याच्या बॅटमधून स्वप्नील कांबळेनं 19 धावांचं योगदान दिलं। अविनाश पाटील 7, शैलेश भोईरच्या बॅटमधून 1 षटकार, अशा पद्धतीने पहिल्या 4 फलंदाजांनी चांगलं योगदान दिलं। सगळेच गोलंदाजांना सपाटून मार खावा लागला, राकेश असेल, प्रणित, अजय, अभिषेक सगळ्यांनी मात्र आज भरपूर चोप दिलाय गोलंदाजांना। कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर होता आणि पंच तेच सांगत असताना व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन। तर सन्माननीय रोशन शेठ पोपेटा विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत भानगर यांचं आगमन झालेलं, त्यांच्या समेत पनवेल
प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र व्हाईट बॉल. चिंदणगावचे आमचे DJ जितू यांचं आगमन झालंय. फार फेमस DJ आहेत, त्यांचं सरचं स्वागत. तर 69 चेस करायचे आहेत. सुरुवात थोडीशी संत झाले यावेळेस गावदेवी 11 बेलवली संघाची, परंतु दोनही आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर आहेत. राईट मोर द विकेट ना. यावेळेस क्रॉस बॅटेड हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, सर्कलचं रिस्ट्रिक्शन. पहिला चेंडू आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय, त्याच्या हातामध्ये यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र केला. राकेशनं मिड विकेटला क्षेत्ररक्षक लावलाय त्याच्या हातामध्ये. म्हणजेच काय, ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते बरोबर क्षेत्ररक्षण सुद्धा तैनात केले गेलेत. बाकी संपूर्ण क्षेत्र मोकळं आहे, बिंदासपणे कुठेही खेळता येऊ शकतं, परंतु थांबून ठेवलंय. हा ही बॉल सोडून दिला होता आउटसाइड ऑफ स्टंप. तिसरा व्हाईट बॉल आत्तापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. स्वप्नील कांबळे हाच प्रयत्न करतोय थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा, आणि या प्रयत्नामध्ये वारंवार व्हाईट बॉल पडतात. बऱ्याच वेळेला ही रणनीती आखली जाते आणि याच्यामध्ये व्हाईट बॉल गेले तरी हरकत नसते, कारण एखादा बऱ्याच वेळेला फलंदाज सुद्धा कंटाळून कधी कधी एखादा व्हाईट बॉलवर आपली विकेट देऊन बसतो. ही रणनीती चांगली आहे, थोडंसं टेन्शन मात्र वाढवतोय फलंदाजांचं सुद्धा. राऊंड स्टंप्सनं यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेल मात्र टिपलाय, फलंदाज होईल बाद. आशिकेशनं घेतला एक उत्तम झेल आणि दुसरा धक्का इथून मात्र बसेल आकाश सोरगेच्या स्वरूपामध्ये गावदेवी 11 बेलवली टीमला. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. रोशनशेठ पोपेटा विद्यमान उपसरपंच मनगार, विश्वजित पाटील चिपले पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. रमेश पाटील पलसपे सारंग खाडेकर यांच्या वतीने तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतो आम्ही, यावं आपलं स्वागत आहे. अजय शेठ भोपी शिरडॉन, अलंकार शेठ भोपी शिरडॉन आणि अनिल म्हात्रे कोणगाव, तुम्हा सर्वांचं जनमान मित्रमंडळ वलप यांच्या वतीने स्वागत आहे. ओ टू DJ सूरज. तर एक स्पर्धा लवकर आपल्या भेटीस येणार आहे. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार सन्मान्य रामशेठजी ठाकूर चषक 2024. 17 जानेवारी ते 21 जानेवारी ही स्पर्धा तुम्हाला अगदी ग्रासी ग्राउंड, ग्रीनिश ग्राउंडवर खेळवली जाईल. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगरच्या मैदानावर. 17 जानेवारी ते 21 जानेवारी. कोण संघ इच्छुक असेल तर आपला प्रवेश आजच नोंदवा. 10,000 रुपये या स्पर्धेची एंट्री फी आहे. पहिलं पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय आणि चतुर्थ असेल 25,000. सुदीप ठाकूर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एक चांगली स्पर्धा. मालिकावीर LED TV, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक, स्पोर्ट्स सायकल असतील तर आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024चं एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. राऊंड स्टंप्सनं हा बॉल. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. आकाश पवारच्या बॅटमधून मात्र हा चौकार येतोय. हा पहिला मोठा फटका आलाय गावदेवी 11 बेलवली टीमसाठी आणि चौकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल 3-9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन अ बोर्ड. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द स्टंप्सनं. यावेळेस हा चेंडू इथे मात्र मिडॉननं स्टॉप केलाय, परंतु हातामधून निसटला. तदनंतर तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करता आली. आणखीन एक धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये. 69 धावा चेस करत असताना जी सुरुवात हवी होती ती आवश्यक सुरुवात मिळालेली नाहीये ती गावदेवी 11 बेलवली संघाला. कारण ज्या पद्धतीनं रियांश भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे संघ खेळलाय, खूप चांगली धावसंख्या टोटल पाहायला मिळते. त्यामुळे इथून जर अंतर पाहिलं तर येणारे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 बॉल आणि 59 धावांची आवश्यकता. इथे नाणेफेकीसाठी बघा गावदेवी वलवली विपक्ष पलसपे क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. पलसपे संघनायक इथे उपस्थित आहे. गावदेवी बेलवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी वलवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आपण पाहतोय ते आता ज्यांचं आगमन झालेलं अनिल शेठ भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बिचुंबे, रायगड कुस्तीगीर संघच्या अध्यक्ष बलिराम शेठ पाटील बिचुंबे, मुन्नाबाई सुरते, विनोद गोंदली आणि जयवंत बगर यांचं आम्ही मनपूर्वक सरचे स्वागत करत आहोत. 3 ओव्हर्समध्ये 59 धावा करायच्या. तिथून मात्र बेलवली संघाला थोडासा विस्फोटक खेळ करणं गरजेचं झालंय. कारण पहिलाही सामना आपण पाहिला 61 धावा करायच्या होत्या. थोडासा एकतर्फी लढत आपल्याला पाहायला मिळाली.
गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय तो जगदीश भिंगारकर. दुसरं षटक येऊन सज्ज होईल. एका बाजूला आपण पाहतोय आकाश पवार, दुसऱ्या बाजूला राकेश म्हात्रे. ही जोडी बेलवली टीम कडून. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय बॉलला, लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. फुलर लेन डिलिव्हरी, व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. आकाशच्या बॅट मधून येतोय षटकार. क्रीजच्या खोलीचा वापर केला आणि चांगला हेलिकॉप्टर लँड केला तो लॉंग ऑनच्या वरतून. या 6 धाब्याने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. 17 चेंडू शिल्लक आहे. 53 धाबा करायच्यात. या मॅच मध्ये थोडंसं अंतर कठीण आहे, परंतु अशक्य असं काहीच नाहीये. क्रिकेटमध्ये शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असं काहीच उरत नाहीये, परंतु त्यासाठी मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील. ते बेलवली टीमला स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेनं 1 टप्प्यानिशी. चेंडू सीमा पार. आकाशच्या बॅट मधून येतोय खणखणीत असा चौकार. जगदीश भिंगारकरवर मात्र आक्रमणाला सुरुवात केली. हे कोणत्या तरी गोलंदाजाच्या बाबतीत होणारच होतं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नील कांबळेनं टिचून मारा केला होता. फक्त 10 धावा देत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा नोंदवली होती. त्यामुळे कुठल्या तरी षटकामध्ये आक्रमण करणं गरजेचंच होतं आणि ते आता जगदीश भिंगारकरवर केलं जाते. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या. थोड्याशा उम्मीद आशा पल्लवित करत असताना आकाश पवारची बॅटिंग मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. 16 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावांची गरज आहे. जगदीश भिंगारकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आकाशचा हा फटका आकाशामध्ये जास्त गेलाय, उंच जास्त गेलाय, परंतु पाहूया झेल टिपला जातोय का. वाडे कॅच. कमालीचा धावला रोहित. अगदी पाहायला गेलं तर सुरुवातीला गोलंदाज जवळ होता झेलच्या, परंतु हा गुड रनिंग कॅच पाहायला मिळते. आणि इथे मात्र आकाश पवारची खेळी संपुष्टात येते. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट या वेळेला मात्र गमावतोय. हा 3रा धक्का गावदेवी बेलवली टीमला. तर व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे वलवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9चे भारतीय जनता पार्टी विद्यमान अध्यक्ष आमचे मित्र सचिन शेठ चौधरी वलवली यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत माजी उपसरपंच वलवली दीपकदादा पाटील आपले मनपूर्वक सरचे स्वागत आहे. 15 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. 49 रिक्वायर्ड. धावफलकावर धावा लागल्यात त्या 20 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. नाव जगदीश भिंगारकर कमबॅक करत असताना पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आणि तदनंतर मात्र महत्वपूर्ण विकेट नोंदवले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश पवार. अकुटप्याचा बॉल हुक केला यावेळेस मात्र, परंतु क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जास्त ताकद पाहायला मिळाली नाही किंवा टायमिंगही नव्हतं या फटक्यामध्ये आणि त्याच कारणास्तव फक्त एकच धाव येते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. सिंगलनं फारसं काही बिघडणार नाहीये ते विचुंबे संघाचं. कारण सामना जिंकायचा असेल तर थोडंसं आता राकेशला मात्र आपला नॅचरल खेळ करावा लागेल. या खेळाडूमध्ये प्रचंड क्षमता आहे. विस्फोटक खेळ आजपर्यंत मात्र बेलवलीसाठी बऱ्याच वेळेला साकारल्यात आणि त्यातलाच एक फटका मात्र येतोय. सरळ बॅटवर दिला होता भिंगारकरनं हा चेंडू आणि अक्षरशः भिरकावून दिलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. राकेशच्या बॅटमधून षटकार. 13 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. 42 रिक्वायर्ड नाव. राकेश मात्रेनं सुरुवात केली. अजून एकदा आपण तो टॉस अप झालाय. बॉल जास्त हवेमध्ये आहे, उंच जास्त गेलाय. मिसटायमिंग स्ट्रोक झेलला जातोय आणि आता मी म्हणेन उरल्या सुरल्या अशा कदाचित संपुष्टात येतील, कारण राकेश मात्रे सारखा तडाखेबंद फलंदाजाची महत्वपूर्ण विकेट. जगदीश भिंगारकर थोडेसे महागडे जरूर ठरले, परंतु दोनही महत्वाच्या फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 27 धावा, म्हणजेच काय तर येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 42 धावांची. तर आणखीन एक स्पर्धा तुमच्या भेटीस येईल. भारतीय जनता पार्टी विचुंबे आयोजित सरपंच आणि उपसरपंच व सदस्य चषक 2024.
24 ते 28 जानेवारी नाईट स्पर्धा असेल. 24, 25, 26, 27, 28 5 रात्र ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जर एंट्री हवी असेल तर आजच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. विचुंबे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तर इथे गावदेवी वलवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावा. रमेश पाटील पलसपे यांचं स्वागत केलं जाईल. प्रेक्षकांची आज आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करतो. खूप गर्दी झालेली आहे व्यासपीठावर आणि आयोजन कमिटीच्या वतीने आम्हाला सूचित केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करू. आम्हाला सुद्धा आयोजकांचं ऐकणं भाग पडतो खऱ्या अर्थाने. नारायण खाडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते रमेश पाटील पलसपे यांचा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दीपक पाटील सर. अविनाश पाटील चांगला चेंडू होता यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं बॉलला काढले. सिंगल मिळेल. एकेरी धाव. थोडंसं आता अंतर वाढत चाललंय. येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज असेल ती तब्बल 41 धावांची. सगळे विस्फोटक फलंदाज ज्यांच्यावर मात्र संपूर्णपणे गावदेवी बेलवली संघाचा डोलारा उभा आहे ते सगळे फलंदाज बाद झालेत. अजय पाटील पहिल्याच बॉलवर 0वर बाद झाला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर आकाश सोरगे, राकेश मात्रे, आकाश पवार हे नेहमीच फलंदाज पाहायला गेलं तर विस्फोटक खेळ करतात आणि टार्गेट सुद्धा मोठं आहे. 41 करायचे आहेत अजूनही. पहा यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाकडे. 6 विशिष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू टाकू शकतो अविनाश पाटील आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील. फुलर लेंथ, यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि मधूनच केलेला स्लोवर वनचा वापर सुद्धा तेवढंच त्याच्या षटकाला महत्त्व देत असो. आणि इथे मात्र व्हेरिएशन बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल या षटकामधून. यावेळेचा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन कडे सिंगल येत आहे. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. आता मात्र अंतर वाढत चालले. 9 चेंडू शिल्लक आहे. 40 धावा म्हटलं की थोडंसं कठीण आणि अशक्यपर असं आव्हान व्हायला लागलंय. पण सुरुवातीच्या षटकामध्ये धावा यायला होत्या, निदान पहिल्या ओव्हरमध्ये धावा यायला होत्या तर कुठेतरी संधी असती, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. देवराम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. इथे टॉस केलाय बॉलला. पाहूया उंच जास्त गेलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. झेल सुटलाय. अगदी सहज सोपा झेल यावेळेस मात्र सुटलाय. करण होता त्या ठिकाणी. तर इथे अजय शेठ बोपी शिर्डोन यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला मोरिया पलसपे विपक्ष गावदेवी वलवली यावं आपण नाणेफेक इथे केली जाणार आहे. आणि विश्वजित पाटील, विश्वजित आपण यावं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चांगली गोलंदाजी अविनाश पाटील कडून. ओव्हर द विकेटनं हा चेंडू सोडून दिला होता. यस ऑप्शनच्या खूपच बाहेर, पण सतेज सांगत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या मात्र 1ने पुढे जाईल. थोडंसं एकतर्फी लढत आता मात्र पाहायला मिळते. टार्गेट एवढं मोठं सेट केलं होतं ना सुरुवातीला. आपण पाहिलं आशिकेश भोईर ज्यानं 5 षटकार मारले होते आणि तो झंझावाती इनिंग मात्र त्याची पाहायला मिळाली सुरुवातीच्या टप्प्यात. इथे पहा थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. फिंगर रोल केले होते. अविनाश स्वतः धावलाय आणि आपल्या गोलंदाजीवर मात्र हा झेल टिपत असताना ही विकेट मात्र नोंदवतोय. आणखीन एक फलंदाज गावदेवी बेलवली संघाचा पॅव्हिलियनकडे रवाना. आणि संपूर्णपणे इथे मॅचवर मात्र पकड निर्माण करत असताना प्रियांश इलेव्हन भैरवनाथ विचुंबे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवातीला फलंदाजांनी मात्र दाखवलेला विस्फोटक खेळ आणि आता मात्र गोलंदाजीमधील नैपुण्य. आणखीन एक डॉट बॉल अविनाश पाटीलचा. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 31, 31 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. तर सन्माननीय चंद्रकांत पाटील वलवली यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्याचबरोबर शिवभक्त नरेंद्र बेडेकर पलसपे आपलेही जानमान क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत आहे. माणेरे क्रिकेट संघाचं इथे आगमन झालेलं आहे. आपण बेलेवर उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो, आभारी व्यक्त करतो. सहा चेंडू आणि 38 धावांची गरज आहे.
मैदानावर आपण पाहतो एका बाजूला ऋषिकेश पवार, दुसऱ्या बाजूला तुषार चोरगे अशी जोडी आहे ती बेलवली संघाकडून. बेलवली संघ म्हटला की रायगड क्रिकेट समालोचक असोयांचे संघटक उत्कृष्ट शिवभक्त समालोचक दिनेशजी पाटील सर, परशुराम पाटील सर असतील, त्यांचा गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष पाटील सर असतील, त्यांच्या गावचा संघ. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. इथे थोडंसं अंतर कठीण झालंय, थोडासा सामना एकतर्फी. करणचा हा बॉल यावेळेस मात्र थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, कनेक्टच प्रॉपरली झाला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. नेक्स्ट मॅच बी अलर्ट, रेडी राहा दोन्ही संघ. पुढच्या सामन्याचे दोन्ही संघ आपण सज्ज राहा. चला ग्राउंड फ्लोअरला जाऊन राहा, कारण हे महत्वाचं आहे. मॅच संपायची वाट पाहू नका, आपण थोडंसं अलर्ट मोडमध्ये. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, सिंगल मिळेल फक्त, जास्त हाताला काही नाही. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग मैदानाभोवती क्रीडांगणाभोवती जमा झालाय. मिनी वानखेडे वल्लभच्या मैदानावरून मात्र सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहे. भारतीय जनता पार्टी वल्लभ आणि जर्मन क्रिकेट संघ वल्लभ आयोजित आमदार चषक 2023 अंकुशजी पाटील साहेबांची ही स्पर्धा. इथे पहा ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अलगद झेल सोडलाय आणि बॉल झेल सुटल्यानंतर जातोय तो 6 धावांकरता. षटकार येतोय, परंतु या फटक्याला मात्र बराच उशीर झालाय. खरं तर उशिरानं फुटलेले हे दिवाळीनंतरचे फटाके आहेत, परंतु त्याचा उपयोग जास्त होणार नाहीये. या फटके म्हटले की तुम्हाला थोडंसं पराभवाचं अंतर मात्र कमी करता येण्यासारखं आहे. तर तुषार चोरगे आपल्याकडे असलेली फलंदाजीतली क्षमता दाखवतोय. पहिलाच बॉल खेळत असताना 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. षटकार. करण सुरते पुन्हा एकदा. इथे पहा यष्टीरक्षक चकलाय, शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईंगला बीट करत बॉल लॉंग स्टॉप चाललाय. 4 धावांकरता बिना मेहंदीच्या धावा 22च्या स्वरूपामध्ये या मिळतील 4 धावा आणि चौकार टीमची टोटल पुढे सरकेल ती जाऊन पोहोचले 42 वर. सत्तावीस धावांची गरज आहे. 2 चेंडू फक्त. मॅच ऑफिशियल्स आपले फॉर्मॅलिटीज कंप्लीट करत असताना इथे थोडासा मिसकूट झाला होता. बॉल पहा फ्लाइंग स्लिपकडे, तोही झेल सुटलाय. त्यामुळेच काय थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये आहेत विचुंबेकर, कारण त्यांना माहिती आहे मजबूत धावा कुठल्यात, परंतु झेल बरेचसे सुटलेत आणि याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. कारण स्पर्धा जशी जशी पुढे जाईल ना तसं तसं आव्हान मात्र अनेक संघांचं कठीण होत जातं. लास्ट बॉल आहे, शेवटचा चेंडू. नेक्स्ट मॅच बी अलर्ट. इथे सुद्धा पाहायला गेलं तर मिस टायमिंग झाला होता आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जिंकलाय. तो रॅश 11 भैरवनाथ विचुंबे संघाने एक मोठा विजय आपल्या नावावर केलाय. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम विचुंबे. हार्ड लक टीम गावदेवी बेलवली. पुढच्या स्पर्धांसाठी आम्ही मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतोय. तर आता जी लढत झाली तर या लढतीमध्ये ते भैरवनाथ विचुंबे क्रिकेट संघाने विजय प्राप्त केले, त्यांचं अभिनंदन. गावदेवी बेलवली क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. मान्यवरांचा आपण तत्पुरी सन्मान करूया. आज वेळच कमी आपल्याकडे, पाहुणे जास्त आहेत.